अतुल भोसलेंच्या कॅम्पसमध्ये की ज्याचे हात साफ असतील ना तोच जनता दरबार घेऊ शकतो, ज्याला पाकिट आणि हप्ते भेटतात ना तो जनता दरबार घेऊ शकत नाही. पटतं का? आणि म्हणून आता नवी मुंबईत तर 12 तारखेला जनता दरबार आहे. आमच्या नवी मुंबईच्या प्रचाराच्या वेळेला इथला मालक मंत्री आला होता. कुठे काय मी पालकमंत्री बोलतो, मालक मंत्री काय बोलला होता? आमच्या नेत्याचं असं केलं, मी तुला परवानगी देतो, गणेश नाईकचा टांगा पलटी करून दाखव तुझ्यात हिंमत असेल तर. काय बोलून गेला. त्याला विचारलं मग राज्य शिवसेनेचं महापौर होणार, मग कोणा झाला महापौर? अरे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या, पण निवडणुका जिद्दीच्या आणि एकूण ताकदीच्या झाल्या. नवी मुंबईत सगळे हरामाचे पैसे जनतेने ठोकरले, म्हणून नवी मुंबई जनतेला आम्ही आभार मानलेत. आणि मला माहिती आहे पाटणची जनता सुद्धा स्वाभिमानी आहे, अशा हरामाच्या पैशाला हात लावणार. आता तो 5 वर्ष मालक मंत्री, 5 वर्ष दारू खात्याचा मंत्री होता, मी 10 वर्ष होतो. किती म्हणजे सिनियर मी आहे ना. पण आम्ही कोणाची चपटी बाटली पण घेतली नाही. इथे बिअर बार वाले असतील, तुमचे वाईन शॉप, कुठल्या हरिचालाला सांगा गणेश नाईक तुमचा पाणी तरी मागितलंय का? नाही. यांच्याविषयी काय लोक बोलतात ते पण जरा ऐकून घ्या जरा. नवी मुंबईच्या जनतेत सारखंच तुम्ही आवाहन करेन, प्रामुख्याने डी.आर. पाटील, आता तिकडचे डी.आर. पाटील नाही सगळे तुम्ही लोकांनी तिकडे आपले मतदार आहेत ना, यांच्यासाठी बस भरून घेऊन या, बस भरून घेऊन या. आणि विक्रमसिंह पाडळकर त्यांच्या नेतृत्वाखाली सत्यजित ज्याला निवडणूक लढेल त्याला मी तर शब्द दिलेला आहे, एक तरी जाहीर सभेला मी येणार आणि पुढच्या वेळेला सत्यजित हा आमदार होईल असा विश्वास व्यक्त करतो. खरं म्हणजे आता पुन्हा एक कुठे आपली मीटिंग आहे कोयनानगरला. पण मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही इथे असाल तरी सुद्धा तुमच्याकडे आता बघितलं प्रत्येक गावामध्ये मला ओळखणारे नाही मानणारे लोक आहेत, त्यांच्या मार्फत तुम्ही जनता दरबारात या. इथं नाही, इथं जर इथून पाठवलं तरी पत्र हरकत नाही, तिथे याची गरज नाही ना. दादागिरी कोणाची ऐकून घ्यायची नाही, ती दादागिरी मोडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. हे गुंडे फुंड्यांचं राजकारण दुसऱ्याने शिकवा. एक तर कुठल्या तरी एका गावामध्ये कोणाला जाऊ देत नाही. कुठलं गाव? गावरी. तुम्ही अर्ज करा, इथे पोलीस यंत्रणा गावरी या उमेदवारांना घेऊन जा गावामध्ये, हात लावला तर हा गणेश नाईक बघतो. त्या मालक मंत्र्यालाच माझं आव्हान आहे की लोकशाहीमध्ये लोकांशी प्रेमानं वाग, मत माग, मोठे व्हा, आमचं म्हणणं नाही. परंतु लोकांची मुस्कटदाबी करून, गुंडागर्दी करून, अरे हा गणेश नाईक कधी कोणाला नाही घाबरला. एकदा मी बोललो तो नरेंद्र की आंतरराष्ट्रीय सगळे गुंडे गणेश नाईकला ओळखतात. मी त्यांना वाटलं गणेश नाईक त्यांच्यावर पाटर आहे का, ओळखतात म्हणजे गणेश नाईक काय चीज त्याला सगळ्यांना माहिती आहे. आम्ही गुंडागर्दी केली नाही आणि आम्ही गुंडागर्दी कोणाला करू देत नाही. दादागिरी हा शब्द प्रेमाचा असतो. दादा म्हणजे मोठा भाऊ, ती आम्हाला भाषा समजते. परंतु ही गुंडेगर्दी, चाकू, सुरे, तलवार या गोष्टींना आम्ही, आणि आपल्या कुठला ब्लेड मारला कोणाला कधी तुम्ही सांगितलं? कधीची घटना आहे ती? किती झाले? 2 वर्षापूर्वी. आता गणेश बेटने टाचणी लावून बघा म्हटलं. काय बोललो? बिलेट तर राहिली बाजूला, टाचणी लावून बघा. आणि मी आश्वस्त करतो की इथले आपले जयकुमार गोरे हे पलीकडचे पालकमंत्री साताऱ्याचे, पण ह्या पाटण तालुक्याला गणेश नाईकने दत्तक घेतला. आजपासून मी सांगतो, तुम्ही निर्धास्तपणे मतदान करा. आपल्या ह्या 7 लोकांना तर निवडून द्या, परंतु पाटण तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समिती यांना घवघवीत आणि कमल निशाणी लोकांना सांगायला विसरू नका. मगाशी जशा तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं आता इथून गेल्यानंतर गाव सोडायचं नाही. गाव सोडला तर मग ते वाटप झाली तर पोलिसांना बोलवा एकदा. वाटप समजतं कसली वाटप? दारूच्या बाटल्या पण वाटतील, हरामाचा पैसा पण वाटतील.
तो पैसा लोक घेणार, पण गोरगरीब बिचारा एखादा कोणाला याची पापाचा पैसा आहे माहित नाही, बिराज बिचारा कधी एखादा हात घालेल. परंतु अशा प्रकारचे पैशाची वाटप होत असताना तिथेच अडवा, तिथं अडवा. इथले एसपी आहेत तुषार जोशी, एक 8-10 दिवसापूर्वी दुसऱ्या प्रकारात माझे बोलणं, मी आज त्यांना जाताना फोन करून सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये पैशाचं वाटप होता कामा नये. आमच्याकडे हरामाचे पैसे नाहीत म्हणजे आम्ही लोकांना पैसे वाटणार नाही. आम्ही वाटू तर प्रेम वाटू, आणि त्या प्रेमाच्या ताकदीवर निश्चितपणे सातारा जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व येणार आहे. ही पंचायत समिती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात येणार आहे असा विश्वास व्यक्त करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.